कैलासवासी के.डी. कोंडेकर दादा जीवन प्रवास. सद्विचारी कर्तृत्व, करारी नेतृत्व, महालक्ष्मीच्या मंत्रानं मंत्रित झालेलं आणि पंचगंगेच्या काठावर विसावलेलं गाव कोल्हापूर त्याचं नाव. कोल्हापूरच्या मातीत माणुसकी अंकुरते, आपुलकी मोहरते आणि परिहितार्थ जगण्याची भावना गंधाळते. याच भावनेचे आजचे गाथानायक कैलासवासी कृष्णाजी कोंडेकर, अर्थात आपल्या सर्वांचे आदर्श लाडके दादा. संकटाच्या छातावर पाय रोवून नियतीच्या फेऱ्यांना चकवा देत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणारी अनेक व्यक्तिमत्व उभ्या महाराष्ट्रानं पाहिली आहेत. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे कैलासवासी कृष्णात ज्ञानदेव कोंडेकर दादा. एका गरीब शेतकरी कुटुंबात ज्ञानदेव कोंडेकर आणि मुक्ताबाई कोंडेकर यांच्या पोटी जन्मलेल्या 8 अपत्यांपैकी सर्वात ज्येष्ठ म्हणजे दादा. घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. राबणारे हात कमी आणि खाणारी तोंड जास्त. अशा परिस्थितीत दादांचं बालपण कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखाली कधी राकड बनलं कळलंच नाही. ज्या हातात खेळणी असावीत त्याच चिमुकल्या हातात बैलाचे कासरे, जनावरांच्या दोऱ्या आणि शेतीची अवजारे आपसुकच आली. आर्थिक परिस्थिती आवासून उभी होती आणि दादा तिच्याशी 2 हात करण्यास सज्ज होते. गंगूबाई तोडकर, लक्ष्मण मेढे यांच्या बहीण यांनी कोंडवाड्यातील जनावरे सोडवण्यासाठी दादांना 3 रुपयांची आर्थिक मदत केली. प्रसंगी कोंडा खाऊन या सर्व भावंडांनी दिवस काढले. आजी बाळकृष्णात पाटील या सडोली खालसा या गावी राहत असायच्या. आपल्या नातवाची होणारी फरफट त्या माऊलीला पाहावायची नाही. त्या सडोली येथून धान्याचं पोतं डोक्यावर घेऊन गिरगावला पायपीट करत यायच्या आणि या मुलाबाळांना खाऊ घालायच्या, त्यांचा सांभाळ करायच्या. अतिशय लहान वयात दादांना अनेक ठिकाणी काम करावं लागलं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खणीवर दगड फोडायला जाणं, बैलगाडीतून ऊसाची वाहतूक करणं, कात्यायनी जंगलामध्ये शिकारीला येणाऱ्या राजघराण्यातील लोकांना हाके म्हणून मदत करणे, अशी मिळेल ती कामे ते करत. बालपणातील त्यांचे नाजूक हात परिस्थितीच्या टक्क्या टोनप्यांनी कधी राकड झाले ते कळलंच नाही. अशा कठीण परिस्थितीतून एक अंधुकसा प्रकाश 1936 मध्ये दादांना सापडला. ते मराठा बटालियनमध्ये सैन्यात भरती झाले. 1942च्या दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. तेथील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने ते ड्रायव्हिंग, रणगाड्यांचे मेकॅनिकल, डोझरचे टेक्निकल ज्ञान शिकले. पण तिथेही दादांचे उद्योगी मन रमेना. शेवटी 1945ला त्यांनी लष्करातील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते गावी गिरगावला आले. मिर्जे कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. तिथे काम करत असताना तुटपुंजा पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे दादांना अशक्य झाले. दादांचं उद्योगी मन, त्यांची अपार जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी नंतर नोकरीही सोडून दिली. व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दादा आजोळी म्हणजेच सडोली खालसा या गावी आले. या ठिकाणी कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायातील दिग्गज कैलासवासी R.D. पाटील आणि श्रीयुत D.S. पाटील यांचे आजोबा कैलासवासी दत्तात्रय रामजी पाटील, अर्थात जमादार पाटील यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. आपल्या स्वप्नांच्या जगात काम करताना भले दादांना पैसे कमी मिळत होते, पण अपार समाधान आणि आनंद मिळत होता. कारण त्यांना व्यवसायाची गुरुकिल्ली हळूहळू सापडत चालली होती. अल्पावधीतच दादांनी पार्टनरशिपमध्ये ट्रक विकत घेतला आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायाला हळूहळू खूप चांगले दिवस यायला लागले. दादांनी स्वतःचे ट्रक उभे केले. गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे आणि गारेवाडीच्या जंगलातून वखारीसाठी लागणारा लाकूड आणि विविध उद्योगासाठी लागणारा कोळसा पोहोचवणे असे अनेक उद्योग दादांनी केले. व्यवसाय करत असताना धुंदवडे गावी शेती खरेदी करून भावांच्या उदरनिर्वाहासाठीची सोय त्यांनी केली. गगनबावडा तालुक्यातील पहिले गुऱ्हाळ घर सुरू केले. येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना गूळ मार्केट यार्ड या ठिकाणी पुरवठा करण्याचा उद्योग त्यांनी केला. यातूनच मार्केट यार्डतील अनेक व्यापार वर्गाशी त्यांचा संपर्क आला. पुढे त्यांनी धान्याचा व्यापार सुरू केला. दादांच्या या व्यावसायिक भरारीला आर्थिक पाठबळ देण्याचं काम अरुण शंकरराव चौगुले, श्रीपाद राघोबा परमाज, बाबी भोबाटे, निळकंठ टकले, दिनकर पाटील आकुर्डेकर अशा त्यांच्या अनेक मित्रांनी केले. शेती करण्याची आवड असल्यानं दादांनी कात्यायनी परिसरात शेती घेतली. या शेतीचे सपाटीकरण करण्यासाठी सडोलीचे भगतसिंग अर्थात तात्या रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी डोझर व्यवसायाशी जवळीक निर्माण केली. सैन्यात असताना घेतलेले डोझरचे टेक्निकल ज्ञान आणि व्यवसायात लागणारी चिकाटी
यांच्या बळावर दादांनी स्वतःचा डोजर विकत घेतला. कालांतरानं लष्करातील 3 डोजर लिलावात विकत घेतले. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 अशी गणती हळूहळू वाढत गेली. या व्यवसायात दादांचं नाव नावारूपाला येऊ लागलं. ज्या पंचक्रोशीत व्यावसायिक सुरुवात केली तिथंच त्यांनी मासुर्ले ते धामोड, अंधूर ते धुंदवडे, सुळते ते कारिवडे अशा गावांमध्ये स्वतःच्या खर्चाने रस्ते तयार केले. कळी ते भोगावती कारखान्यापर्यंतचा रस्ता स्वखर्चाने केला. उद्योगामध्ये मोठे यश मिळाल्यानंतर दादा सामाजिक कार्याकडे वळले. सामाजिक प्रगल्भता आणि जाणीवा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. आपल्या जन्मगावी विकासाची गंगा आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक कोल्हापूर दौऱ्यावर असताना दादा त्यांना भेटले आणि सैनिकी गाव म्हणून 100% अनुदानावर पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली. या कामी लागणाऱ्या लोकवर्गणीचे 3,000 रुपये दादांनी स्वतः आपल्या खिशातून भरले. या कामी त्यांना मेजर शंकरराव चव्हाण, मेजर हिंदूराव घाटगे, तातोबा कुरणे आणि सरपंच दत्तात्रय पाटील यांचं बहुमोल सहकार्य लाभलं. सन 1979 ते 80 मध्ये गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याच्या हेतूनं त्यांनी सैनिक पॅनलची निर्मिती करून गावामध्ये सत्ता स्थापन केली. 1962 मध्ये कोल्हापूर दूध संघाबरोबर स्थापन केलेली फिरंगोजी दूध संस्था बंद पडली होती. ते 1984 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यानं आणि त्यावेळचे गावचे पहिले सरपंच तातोबा कुरणे यांच्या सहकार्याने ही दूध संस्था नव्याने सुरू केली. यामध्ये गोकुळचे संस्थापक कैलासवासी आनंदराव पाटील चुएकर यांचं सहकार्य लाभलं. आज संस्थेचे दूध संकलन दररोज 1000 ते 1100 लिटर आहे. याच दरम्यान स्वतःच्या शेतात विहीर मारून एक गाव एक पाणवठा योजनेअंतर्गत गावातील दीनदलितांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. गावातील पाणंद रस्ते, स्मशानभूमी, बंद पडलेली विकास सेवा संस्था, दूध संस्था सुरू करून मार्गस्थ केल्या. आज या सर्वच संस्था सहकारी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. कोगिल बुद्रुक येथील बंद पडलेले धान्याचे दुकान दादांनी गिरगावातीलच एका माजी सैनिकाला मिळवून दिले आणि गावात सरकारी मान्य धान्य दुकानाची सोय करून घेतली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना खाजगीकरणातून सहकारी करण्यासाठी 1962 ते 1984 पर्यंत जो लढा उभा राहिला त्यामध्ये कैलासवासी भगवान पवार, माजी मंत्री कैलासवासी दिग्विजय खानविलकर, माजी आमदार रवींद्र सबनीस यांच्या बरोबरीनं दादांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यातून कारखाना सहकारी तत्वावर करून घेतला. 1984 ते 1994 या कालखंडामध्ये दादा या कारखान्याचे संचालक राहिले. हळूहळू पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गिरगावच्या विकासाची गंगा पसरायला लागली. गावातील गोरगरिबांची मुलं-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून 1992 मध्ये स्वातंत्र्यवीर फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्थेची सुरुवात करून कैलासवासी श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूलची निर्मिती केली. शाळेच्या स्थापनेमध्ये कैलासवासी दिग्विजय खानविलकर, तत्कालीन शिक्षण मंत्री कैलासवासी पतंगराव कदम आणि पुढारीकार डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. सुरुवातीला अवघ्या 16 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सुरू झालेली ही शाळा अल्पावधीतच पंचक्रोशीतील एक नामांकित शाळा म्हणून उदयाला आली. आज या शाळेमध्ये बहुजनांच्या घरातील 400 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. जणू दादांनी या सर्वांच्या घरामध्ये ज्ञानदीपच लावला. गिरगावसह कात्यायनी, दर्याची वडगाव, वड्डवाडी, कोगिल तसेच औनी संस्थेचे अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झालेली ही शाळा आज तालुका, जिल्हा पातळीवर नावाजलेली आहे. शाळेने शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. कोंडेकर दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शाळेच्या उभारणीमध्ये आमूलाग्र प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला कोंडेकर वाड्यात शाळा 25 वर्ष भरवली जात होती. कोंडेकर दादांनी स्वखर्चाने शाळेसाठी 4 एकर जमीन खरेदी करून संस्थेच्या नावानं केली. आज याच 4 एकर जागेमध्ये 1600 स्क्वेअर फुटामध्ये शाळेची दिमागदार इमारत उभी आहे. 10वीचा 100% लागणारा निकाल, तालुका, जिल्हा विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळलेले खेळाडू, एलिमेंटरी, इंटरमिजिएट स्पर्धेमध्ये यश, नवोदित स्कॉलरशिप, NNMS, गणित, प्रावीण्य या सर्वच स्पर्धा परीक्षांमधील यश, विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड, बौद्धिक स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा यामधील यश.
परसबाग स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर मिळवलेले यश, संस्थेचे मार्गदर्शन आणि शाळेतील शिक्षकांची तळमळ याच जोरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये शाळेचा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आला. दुसऱ्या टप्प्यामध्ये करवीर तालुका आणि कोल्हापूर शहर अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. शाळेला शासनाकडून 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. तिसऱ्या टप्प्यामध्ये यावर्षी केंद्र स्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हीच संस्थेच्या कामाची पोहोचपावती म्हणावी लागेल. वयोमानानुसार आता दादांचं शरीर सामाजिक क्षेत्रामध्ये दादांना साथ देत नव्हतं, पण दादांचं एक शेवटचं स्वप्न होतं. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी गिरगावची शेतजमीन ओलिताखाली यावी, गावात शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी हे त्यांचं अधुरं स्वप्न असंख्य कार्यकर्ते आणि त्यांचे कर्तृत्व संपन्न चिरंजीव प्रताप अर्थात बापू कोंडेकर आणि कोंडेकर कुटुंबीय आणि गावातील दानशूर व्यक्ती यांनी पूर्ण केले. त्यांच्या प्रयत्नाने गिरगावमध्ये भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था सुरू केली आणि गिरगावच्या शेतीसाठी पाण्याची सोय होऊन गाव सुजलाम सुफलाम झालं. हरित क्रांतीचं दादांचं स्वप्न दादांच्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण झालं. ते त्यांच्या कार्याचं आणि जीवनाचं फलित होतं. आज त्यांचे चिरंजीव श्रीयुत प्रताप उर्फ बापू कोंडेकर हे राजकीय आणि सामाजिक कार्यात आपली ओळख निर्माण करून आहेत. ते केवळ दादांच्या पाठबळामुळेच. दादांनी खऱ्या अर्थाने कोंडेकर कुटुंबियांना उद्योजक बनवले. उद्योगी मन माणसाला कधीही स्वस्थ बसू देत नाही. याप्रमाणेच आज सर्वच क्षेत्रामध्ये कोंडेकर कुटुंबियांचा यशस्वी वावर आढळतो. दादांचे त्यांच्या आयुष्यात राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातल्या अनेक लोकांशी सलोख्याचे संबंध होते. कैलासवासी बाळासाहेब देसाई, कैलासवासी खासदार उदयसिंह गायकवाड, कैलासवासी राजश्री विक्रमसिंह घाटके, कैलासवासी श्रीपतराव बोंद्रे, कैलासवासी बाबासाहेब कुपेकर, भाई गोविंदराव कलिकते, कैलासवासी दिग्विजय खानविलकर, कैलासवासी सदाशिवराव मंडलिक, डॉक्टर DY पाटील, खासदार बाळासाहेब माने, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील, पुढारीकार प्रतापसिंह जाधव, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्री अरुण चौगले, श्री निळकंठ टकले, श्री बाबासाहेब टकले, श्री बाबूराव शेट्टे, श्री डोईजड, श्री दिनकर पाटील, श्री अभय चव्हाण, श्री नगेंदास शहा, श्री सर्जेराव कदम अशा अनेक लोकांशी दादांचा संपर्क होता. वेळोवेळी त्यांच्या सहकार्यानं दादांनी विकासाची गंगा गिरगावच्या सामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. संकटे नतमस्तक झाली अजरामर कर्तृत्वाने, गळल्या अधोगतीच्या शृंखला दादांच्या पदस्पर्शाने.